नववधूच्या हातावरची मेहंदीचा रंग उतरण्यापूर्वीच तिच्यावर काळाने घाला घातला. बुधवारी सकाळी झालेल्या या अपघातात लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी जाणाऱ्या नववधू पूजा वागळकरसह तिचे काका जगदीश वागळकर व मामा दत्तू भागवत यांचा या अपघातात जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. वागळकर कुटुंब मूळचे अकोल्याचे. पूजाचा विवाह 26 एप्रिल रोजी म्हणजे 3 दिवसापूर्वी वापीच्या तरुणाशी झाला. त्यानंतर नववधू आपल्या सासरी वापी येथे गेली. तिकडे सत्यनारायण व सस्नेह समारंभ झाल्यानंतर ती माहेरच्या लोकांसोबत माहेरपणासाठी अकोल्याला येत होती. सर्वजण आनंदात होते, पण नीतीच्या मनात काही वेगळेच होतं. ते सर्वजण ज्या गाडीने येत होते त्या गाडीच्या पुढील डाव्या बाजूचे चाक अचानक निघून बाहेर पडले. त्यानंतर त्यांच्या गाडीने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या टँकरला टक्कर दिली व त्यांची गाडी उलटली. त्यामध्ये ह्या तिघांचा जागीच मृत्यू झाला. अन्य 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. समोरचं टायर कंडक्टर साईडचं जे टायर असते ते निघून गेलं आणि बाजूनं ट्रक उभं होता, कंटेनर उभं होतं. त्या कंटेनरला गाडी फुटली आणि पलटी झाली. किती लोक होते? त्यातनी होते 12 जण. मी धरून. अच्छा. कसले प्रवासी होते? प्रवासी होते. नवरी आणण्याचा कार्यक्रम होता. लग्न झालेलं होतं, नवरी आणण्याचा कार्यक्रम. कुठून ते कुठून जात होते? म्हणजे कुठून जात होते? वापी ते अकोला, गुजरात टू अकोला. अच्छा, म्हणजे नवरी परत येत होते? हा, नवरींना परत आणत होतं. वापीहून अकोल्याला जाण्याकरता एक वऱ्हाड कुजर गाड्यामध्ये जात होते लग्नाचे. आणि माझ्या मित्राचा मला कॉल आला करंजच्या अकोल्याहून की आमच्या गावच्या लोकांचा ॲक्सिडेंट झाला आहे. तर मी त्यांना कॉल केला. ते सिव्हिलला आले. ते इथं 3 पेशंट डेथ झाले. एक नवरी आणि 2 जेंट्स होते ते डेथ झाले आणि एक बच्चू आहे ते आता थोडं सिरियस आहे. आणि एक बच्चू ते CIC ला आपण ठेवलेलं आहे. असं हे काय वराडचे होतं लग्नाचं देखील? हा, लग्नाची. यामध्ये नवरी देखील डेट झालेली? नवरी डेट झालेली आहे. अकोल्याहून आलो होतो, कालच आलो होतो आम्ही. आता मी आमच्या ताईला घेऊन घरी चाललो होतो. त्या ऑटोमध्ये आमचा अपघात झाला आहे. तर आम्हाला पण माहिती नाही पडली गाडी कुठे घुमली, काय घुमली, आम्हाला काहीच माहिती नाही पडलं. तसं माझे मोठे पप्पा राहतात मुंबईला. ताईच्या लग्नासाठी आता इकडे आले होते. म्हणजे ताई, मोठे पप्पा, मम्मी, मोठी मम्मी आणि बहीण एक, ते राहतो मुंबईला. पण आता लग्न उठलं त्याच्यामुळे ते आता अकोला आले होते घरी माझ्या. तर लग्न 26 तारखेला झालं. 26 तारखेला लग्न झालं. तर आम्ही वापस घ्यायला आलो होतो ताईला, घेऊन चाललो होतो. हे अपघात झाला आमच्यासोबत. क्लोजर आम्ही होतो 12 जण. 4-5 जण जखमी आहेत आणि 1 जण वाचून. रात्री 12चा निघाल फंक्शन झालं. माझी मोठी मुलगी मधात होती, बाजूला छोटी मुलगी, आमच्या मावशीची मुलगी बाजूला होती. आम्ही बाकी पाठी होतो. आम्ही नाश्ता केला पहिले मध्ये, भजे वगैरे, चहा पाणी पिलं. झोपीत होता ड्रायव्हर पूर्ण. मी तर झोप 2 तास त्याला झोपवलं. कसं पुढे काय टायर तुटून पडायला म्हणतो काय माहिती नाही. हो, नवरीला घेऊन 26 तारीख लग्न आलं मग माझ्या मुलीचं. कारण आमच्या इकडे सत्याची पूजा. हो, ते नवरीकडे राहायचं ना, मुलीचा नवरा. ते फंक्शन झालं. 26चं लग्न आलं. हो, रात्री 12चा निघालो आम्ही 9 जण. नाही, ड्रायव्हर मध्ये चाक तुटलं. मी बी खाली दबलो, कस तरी बाहेर आलो. मी ओढलो माणसं. हो, पाठीमागं बसलो होतो. त्यांना गाडीचं टायर निघून गेलं समोर कंडक्टर साईडने. समोरचं टायर कंडक्टर साईडचं जे टायर असते ते निघून गेलं आणि बाजूनं ट्रक उभं होता, कंटेनर उभं होतं. त्या कंटेनरला गाडी फुटली आणि पलटी झाली. किती लोक होते? त्यातनी होते 12 जण. मी धरून. अच्छा. कसले प्रवासी होते? प्रवासी होते. नवरी आणण्याचा कार्यक्रम होता. लग्न झालेलं होतं, नवरी आणण्याचा कार्यक्रम. कुठून ते कुठून